कधी कधी बातमी ही केवळ बातमी राहत नाही, ती माणुसकीची साक्ष ठरते. आणि आजची ही गोष्ट आहे हरवलेल्या एका मुलाची आणि त्याला शोधून काढणाऱ्या माणुसकी जिवंत असलेल्या पोलिसांची. आजचा हा स्पेशल रिपोर्ट बेलापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे बेपत्ता मनोरुग्ण इसम कुटुंबाच्या कुशीत परतला. ही घटना आहे वाहेगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर येथील योगेश नंदकुमार ससाने याची. मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेलेला हा तरुण भटकत भटकत पोहोचला उक्कलगाव येथे. रस्त्यावर बसून लोळणे, कुणाच्याही घरात शिरण्याचा प्रयत्न, असंबद्ध बोलणे, ग्रामस्थांना काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि त्यांनी योग्य वेळी घेतला निर्णय. तात्काळ संपर्क केला बेलापूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांच्याशी. क्षणाचाही विलंब न करता कॉन्स्टेबल संपत बडे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तपासणी केली, पण खिशात नाही ओळखपत्र, नाही पत्ता, नाही मोबाईल. विचारणा केली असता तो फक्त एकच शब्द सांगत होता, ससाने. इतक्या मर्यादित माहितीतून कुणालाही शोधणं कठीण असतं, पण इथे सुरू झाली खरी पोलीसगिरी. पोलिसांनी त्याला बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये आणलं, नाश्ता दिला, पाणी दिलं आणि पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासणी केली. आणि तेव्हाच त्याच्या खिशात सापडला फक्त एक बारीकसा कागद, त्यावर लिहिलेला एक मोबाईल नंबर. त्या नंबरवर संपर्क केला. पहिल्यांदा ओळख नाकारली, पण पोलिसांनी हार मानली नाही. पाठपुरावा केला, प्रश्न विचारले आणि अखेर योगेशची खरी ओळख पटली. तो आमच्या गावातलाच आहे, मनोरुग्ण आहे अशी माहिती मिळाली. आणि त्यानंतर मिळाले आई आणि भावाचे संपर्क क्रमांक. फोनवरून जेव्हा भावाला सांगितलं तुमचा भाऊ सापडला आहे, त्या क्षणी आई अलका ससाने आणि भावाचा आनंद शब्दात मावणारा नव्हता. रात्री 2 वाजता आई आणि भाऊ बेलापूर पोलीस दूर क्षेत्रात दाखल झाले. मुलाला पाहताच आईला गहिवरलं, डोळ्यात अश्रू आणि तोंडातून एकच वाक्य, पोलीस खात्यात आजही माणुसकी जिवंत आहे. आजच्या काळात जेव्हा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे राहतात, तेव्हाच अशा घटना विश्वास पुन्हा जिवंत करतात. बेलापूर पोलिसांची तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकी या सगळ्यांमुळे एक मुलगा परतला आपल्या आईच्या कुशीत. हा होता माणुसकी जिंकलेला एक स्पेशल रिपोर्ट. बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.